नमस्कार. चला, आज एका वेगळ्याच विश्वात जाऊया. सुंदरपूर नावाचं एक छोटंसं गाव आणि तिथे घडलेली एक अशी गोष्ट जी मनालाच चटका लावून जाईल. थोडी रहस्यमय आणि खूप भावनिक. तयार आहात? तर कथेच्या सुरुवातीलाच एक असा प्रश्न आहे जो आपल्याला विचार करायला भाग पाडतो. एखादी मैत्री खरंच मृत्यूला हरवू शकते का? म्हणजे इतकी घट्ट असू शकते का की मृत्यू सुद्धा तिला संपवू शकणार नाही? ही गोष्ट फक्त एक कथा नाहीये, तर याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा एक प्रयत्न आहे. गावातले लोक ना तिच्याबद्दल एकच गोष्ट बोलायचे. राणी थोडी वेगळी आहे. पण हा वेगळेपणा म्हणजे नक्की काय? काय अर्थ होता त्याचा? याच एका वाक्यामुळे आपल्या कथेची मुख्य हिरोईन राणी अजूनच रहस्यमय होऊन जाते. असं काय होतं तिच्यात वेगळं? तर ही गोष्ट आहे 3 जिगरी दोस्तांची, रिंकू, अनु आणि राणी. सुंदरपूरच्या त्या शांत निवांत गावात त्यांची मैत्री अशी काही फुलली होती की बस. त्यांचं नातं इतकं खास, इतकं घट्ट होतं की ते कधी तुटेल असं वाटतच नव्हतं. आणि मग त्यांच्या या शांत आयुष्यात एक वादळ येतं. एक असा निर्णय जो सगळं काही बदलून टाकणार होता. त्यांनी ठरवलं त्या जुन्या पडक्या ग्रंथालयात जायचं. चला तर मग पाहूया त्या बंद दाराआड असं कोणतं रहस्य लपलंय. जरा विचार करा, एक ग्रंथालय जे तब्बल 40 वर्षांपासून बंद आहे. रात्र आहे अमावस्येची, काळाकुट्ट अंधार आणि त्या दारासमोर या तिघी मैत्रिणी उभ्या आहेत. अंगावर काटा येतो ना हे ऐकून. एक वेगळीच भीती आणि उत्सुकता वाटते. तो भला मोठा जुना दरवाजा कर्रर असा आवाज करत स्वतःहून उघडतो. विचार करा, रिंकू आणि अनुची काय अवस्था झाली असेल. दोघीही भीतीने जागच्या जागीच थिजल्या. पण राणी, ती एकदम शांत, आणि ती जे बोलली ते तर आणखीनच चक्रावणार होतं. ती काय म्हणते? दरवाजा मला ओळखतो. बापरे, तिच्या त्या वेगळेपणावर जणू शिक्काच बसला होता. आत पाय ठेवताच विचित्र गोष्टींची मालिकाच सुरू झाली. 1. दरवाजा स्वतःच उघडला. 2. अचानक एक पुस्तक कुठून तरी वरून खाली पडलं. आणि 3. ते पुस्तक दुसरं कुठे नाही तर बरोबर राणीच्या पायांशी येऊन थांबलं. आता मात्र तिथलं वातावरण चांगलंच गंभीर झालं होतं. ते काही साधंसुधं पुस्तक नव्हतं बरं का. असं वाटत होतं जणू त्या पुस्तकानेच राणीला निवडलंय. आणि त्या पुस्तकाच्या कव्हरवर धुळीच्या थराखालून एक ओळ दिसत होती. आणि ती वाचून तर तिघांच्याही काळजाचा ठोका चुकला. फक्त 2 शब्द, पुन्हा आलीस. असं वाटत होतं जणू ते पुस्तकच राणीशी बोलतंय. जणू ते कित्येक वर्ष तिचीच वाट बघत होतं. आता मात्र रिंकू आणि अनुचा गोंधळ आणखीनच वाढला. हे काय चाललंय काहीच कळत नव्हतं. आणि आता गोष्ट एका अशा वळणावर येतेय जिथे एक मोठं धक्कादायक सत्य समोर येणार आहे. त्या तिघींनाही या सत्याचा सामना करावा लागणार आहे. चला पाहूया हे रहस्य कसं उलगडतं ते. राणीनं धडधडत्या छातीनं ते पुस्तक उघडलं. आणि आत काय होतं? त्यांचाच लहानपणीचा एक फोटो. तिघींचा एकत्र फोटो. दिसायला अगदी साधा, निरागस. पण त्यांना काय माहीत की याच फोटोत त्या सगळ्या रहस्याची किल्ली दडलेली होती. आणि त्या फोटोखाली एक ओळ लिहिली होती. ती वाचून तर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली असेल. काय लिहिलं होतं? राणी, एक आत्मा जी आपल्या मित्रांचं रक्षण करते. विचार करा, किती मोठा धक्का बसला असेल त्यांना. विश्वास ठेवणं सुद्धा शक्य नव्हतं. आत्तापर्यंत जे काही घडत होतं ते सगळं रिंकूच्या डोक्यात एकदम स्पष्ट झालं. सगळ्या गोष्टींचे धागेदोरे जुळले. आणि मग भीतीने थरथरत त्याने विचारलंच, राणी, म्हणजे तू भूत आहेस? त्या एका प्रश्नात भीती होती, आश्चर्य होतं आणि आपल्या जिवलग मैत्रिणीला गमावल्याचं दुःखही होतं. आणि आता वेळ होती राणीच्या उत्तराची. ती तिच्या अस्तित्वामागचं खरं कारण सांगते. ती भूत आहे की अजून काहीतरी? हे कोडं आता सुटणार होतं. आणि तिच्या उत्तरामुळे मैत्री या शब्दालाच एक नवीन, खूप खोल अर्थ मिळणार होता. राणीचं उत्तर ऐकून तर सगळेच शांत झाले. ती इतक्या शांतपणे म्हणाली, मी भूत नाहीये. मी तुमच्या आठवणींनी बनलेलं एक रूप आहे. ही किती वेगळी आणि विलक्षण कल्पना आहे, नाही का? म्हणजे तिचं शरीर नाहीये, तिचं अस्तित्व आपल्या मनातल्या आठवणींवर टिकून आहे. हे समजायला थोडं अवघड आहे, म्हणून राणी एक आधुनिक उदाहरण देते. ती तिच्या अस्तित्वाची तुलना करते एका लार्ज लँग्वेज मॉडेलशी, म्हणजे LLMशी. बघा, जसं LLM त्याला दिलेल्या डेटावर माहितीवर चालतं, अगदी तसंच
राणी तिच्या मैत्रिणींच्या मनातल्या आठवणींमधून जिवंत आहे. तिची ताकद काय आहे? तर त्यांच्या मैत्रीची ताकद, त्यांनी एकत्र घालवलेल्या प्रत्येक क्षणाची ताकद. पण हे सगळं घडलं कसं? या सगळ्याच्या मागे आहे 10 वर्षांपूर्वी घडलेली एक घटना. फक्त एक आकडा 10. पण ह्या एका आकड्याने त्यांचं आयुष्य कायमचं बदलून टाकलं. काय झालं होतं 10 वर्षांपूर्वी? 10 वर्षापूर्वी याच ग्रंथालयात एक भयंकर आग लागली होती. त्या आगीतून रिंकू आणि अनु तर वाचले, पण त्यांची मैत्रीण राणी वाचू शकली नाही. आणि तेव्हापासून ती त्यांच्या मनात, त्यांच्या मैत्रीच्या आठवणींमध्ये जिवंत आहे. त्यांचं प्रेम, त्यांची मैत्री, ह्याच गोष्टींचा प्रतिध्वनी म्हणजे राणीचं अस्तित्व. आणि आता आपण कथेच्या शेवटाकडे, एका खूप भावनिक वळणावर आलो आहोत. इथे आपल्याला मैत्रीचा खरा अर्थ, तिचा अमर संदेश मिळणार आहे. जेव्हा हे सत्य सगळ्यांना कळतं, तेव्हा राणीचं ते आठवणींतून बनलेलं रूप हळूहळू नाहीसं होऊ लागतं. पण जाता जाता ती एक खूप मोठी गोष्ट सांगून जाते. मैत्री कधीच मरत नाही, ती फक्त आपलं रूप बदलते. आणि हेच तिच्या असण्याचं आणि त्यांच्या मैत्रीचं खरं सत्य होतं. राणीचं रूप हवेत विरून गेलं, पण मागे एक छोट्याशा चिठ्ठीवर एक वचन सोडून गेलं. जेव्हा आठवण काढाल तेव्हा मी परत येईन. किती सुंदर आहे हे असं वचन आहे, जे त्यांच्या मैत्रीला शरीर आणि वेळेच्याही पलीकडे घेऊन जातं, तिला अमर बनवतं. आणि शेवटी ही गोष्ट आपल्यासमोर एक खूप मोठा प्रश्न उभा करते. जर आठवणींमध्ये, मेमरीमध्ये इतकी ताकद आहे की ती एखाद्याला जिवंत ठेवू शकते, तर मग खरं काय आणि आठवणी काय? यातली सीमारेषा कोणती? कुठे संपतं वास्तव आणि कुठे सुरू होतात आठवणी? नक्कीच विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा.